नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण महालक्ष्मीची सुंदर अशी ही साडी शिवणार आहोत। त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे, डबल फोल्ड करून ठेवून घेतलाय आणि वरती त्याला कट पण मारून घेतलाय आणि त्यानंतर आपल्याला त्याची रुंदी 6 इंच घ्यायची, उंची आपल्याला 9 इंच घ्यायची। नंतर अशा प्रकारे राऊंड मध्ये कट करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण खणाची बॉर्डर घेणार आहोत। खणाची बॉर्डर जर कमी पडत असली तर तुम्ही अशा प्रकारे दाब शिलाई देऊन घेऊ शकता। आता त्याची उंची मी 8 इंच घेतली आणि रुंदी 50 इंच घेतलेली आहे। नंतर अस्तरचा कपडा खाली ठेवून घेतलाय, जिथे मध्ये कट मारला होता तिथे आपल्याला अशा प्रकारे ठेवून प्लेटी करून घ्यायच्या। बरोबर मधोमध आपल्याला प्लेटी व्यवस्थित राऊंड मध्ये हा करून घ्यायच्या। तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी प्लेटी करून घेतलेल्या आहे। व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या म्हणजे आपल्या प्लेटी पण इथे तिथे सरकणार नाही। आता अशा प्रकारे आपल्या प्लेटी ही तयार झालेल्या आहे। आता आपण अस्तरचा खालचा कपडा आणि वरचा आपल्या खणाचा कपडा आहे तिथे आपण अशा प्रकारे शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपल्या प्लेटी पण सरकणार नाही। पूर्ण आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। आता मधोमध आपल्याला एक बॉर्डर लावून घ्यायची, त्याची रुंदी घ्यायची आहे 4 इंच, उंची घ्यायची आहे 5 इंच। नंतर ते खाली अशा प्रकारे गोल राऊंड मध्ये ती बॉर्डर कट करून घ्यायची आणि साडीच्या बरोबर मधोमध आपल्याला ती बॉर्डर लावून घ्यायची, व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची त्यावरती। आता आपण त्यावरती लेस लावून घेणार आहोत। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लावून घेऊ शकता। जिथे शिलाई मारली होती बॉर्डरला बरोबर तिथे मधोमध आपल्याला ही लेस लावून घ्यायची। आता लेस लावून झाल्यानंतर आता वरती आपल्याला पट्टी लावून घ्यायची। तर पट्टीची उंची घेतलेली आहे 2 इंच। आता 2 इंच पट्टी उंची घेतलेली आहे। रुंदी आपल्याला जी साडीची रुंदी आहे त्याप्रमाणे घ्यायची ती पट्टी। आता दोन्ही साइडने फोल्ड करून घेतली, अशा प्रकारे ती फोल्ड आपल्याला वरती काढून घ्यायचे। नंतर दोन्ही साइडने वरच्या साइडने फोल्ड करून त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। आता अशा प्रकारे आपली ही साडी तयार झालेली आहे। आता आपण पदर तयार करून घेऊ। पदराची उंची घेतलेली आहे 5 इंच, रुंदी घ्यायची आहे आपल्याला 27 इंच। अशा प्रकारे आपल्याला पदराची कटिंग करून झाल्यानंतर त्यावरती आता आपल्याला दोन्ही साइडने 2 वेळा फोल्ड करून दोन्ही साइडने शिलाई मारून घ्यायची। आता दोन्ही साइडने शिलाई मारल्यानंतर वरच्या साइडने पण अशाच प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची। 2 वेळा व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आता आपण त्यावरती लेस लावून घेऊ। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लावून घेऊ शकता। दोन्ही साइडने लेस लावून घ्यायचे। अशा प्रकारे पदर पण तयार झालाय। आता आपण साडीला पहा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे, मधोमध त्याला एक मार्किंग करून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला एक नॉट बनवून घ्यायचे। त्याला लटकन पण बनवून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। आता मधोमध आपल्याला फोल्ड केल्यानंतर अशा प्रकारे ठेवून नंतर त्याला 2 इंच इकडे 2 इंच तिकडे बरोबर वरती आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायचे। अशा प्रकारे आपले नॉट पण लावून झालेले आहे। तर पूर्णपणे आपली ही साडी पण तयार झाली आहे। तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।